महाशिवरात्री कथा नक्की ऐका, खूप पुण्य मिळेल। एक पारधी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता। संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकार गवसली नाही। सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला। पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरीण पुढे येऊन पारध्याला म्हणाली, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करते, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे। हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली। दूरवरून मंदिरातील घंटांचा आवाज येत होते। ओम नमः शिवाय कानावर येत होते। पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते। सहज चाळाव म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता। त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवरती बेलाची पानं पडत होती। नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली। हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे। तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना नको, मला मार, मला माझे पती धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे। तेवढ्यात हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली, आईला नको, आम्हाला मार, आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे। ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपल्या कर्तव्याला चुकत नाही, तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू। त्याने सर्वांना जीवनदान दिले। देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि त्या पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला, सर्वांचा उद्धार केला। हरिणीला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी कर्ता स्थान दिले। हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा दिवस होता। ओम नमः शिवाय। धन्यवाद।